सीओ शुभम गुप्तांची बदली, सेनेचे शानाभाऊ सोनवणेच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव। याबाबत वृत्त असे की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी शुभम गुप्ता यांची बदली झाली नसून त्यांची हकालपट्टी झाली आहे। मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याची जागा दाखविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांचे आभार त्यांनी मानले। तर यावेळेस शिवसेना उभाटा उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे व सौ सुनीता सोनवणे यांनी पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला। सुनीता सोनवणे या 30,000 जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य असून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेत येत असतो। आम्ही टक्केवारीसाठी कोणतेही काम करत नाही, परंतु सीओ शुभम गुप्ता हे मनमानी हुकुमशाही पद्धतीने वागत होते। त्यांचा त्रास सर्व सभासद सदस्यांना होता। तर त्यामुळे जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अवघ्या 6-7 महिन्यापूर्वी आलेल्या अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव पारित करण्यात आला। विरोधी सदस्यांनी देखील या ठिकाणी त्या ठरावास मंजुरी दिली। तर सीओ गुप्ता यांची बदली झाली नसून त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळेस प्रतिक्रिया देताना व्यक्त केले। तर आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले। ज्या दिवशी आंदोलन केले त्या दिवशी गुप्ता अर्धा तास उशिरा आले होते, त्यामुळे तुमच्या गटातील शेतकऱ्यांचे सिंचन विहिरींचे इतर प्रश्न मार्गी लावू असे देखील आश्वासित केले। मात्र त्यांनी रात्री आंदोलन करणाऱ्या आदिवासी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला, परंतु या संदर्भात आम्ही देखील गुन्हा दाखल करायला गेलो होतो। पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, परंतु मुजोर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करूच असा निर्धार देखील शानाभाऊ सोनवणेंनी यावेळेस केला असून यावेळी सदर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ गोमूत्र शिंपडून या ठिकाणी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। या जिल्हा परिषदेचे सीओ शुभम गुप्ता यांची बदली या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य म्हणजे 51 सदस्य म्हणजे सत्ताधारी आणि विरोधातले या सगळ्यांनी ठराव केला। त्यांच्या मनमानी कारभाराला आणि हुकुमशहाला कंटाळून संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांनी हे इतिहासातली धुळे जिल्ह्यातली पहिली घटना आहे की एखादा 6-7 महिने झालेल्या सीओ यांना तात्काळ या ठिकाणी याची हकालपट्टी केली जाते। कारण आमच्या तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय झाला। आम्ही गेल्या 2 वर्षापासून जिल्हा परिषद सदस्य सुनीता सोनवणे हे शेतकऱ्यांसाठी सिंचन विहिरी, विद्यार्थ्यांना बस मिळायला पाहिजे, त्यांना शिक्षक मिळायला पाहिजे, आणि रस्ते झाले पाहिजे, या विविध मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद सभागृहामध्ये आवाज उठवत असताना शुभम गुप्ता यांनी साधी चर्चा करण्याची सुद्धा तसदी घेतली नाही, बैठकी लावली नाही, सतत मांडत राहिले। आता मग आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असता आमच्यावरती हे त्या ठिकाणी उपस्थित नाही, वेळेवर ड्युटीला आले नाही, शिपाई सुद्धा तिथं नव्हता आणि मग त्या ठिकाणी ते नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि ते अर्धा तासाने तिथं आले आणि त्याच्यानंतर ज्या घटना घडल्या हे सगळे आपल्याला माहीत आहे। आणि त्याच्यानंतर मनोज भाऊ पत्रकार आमच्या सोबत मध्ये होते, माननीय अध्यक्ष महोदया आणि उपाध्यक्ष हे तिथं आले, त्यांच्याशी बैठक झाली। आम्हाला 5 दिवस किंवा 8 दिवसाची मुभा द्या, आम्ही 8 दिवसात हे सगळे प्रश्न मार्गी लावू इथपर्यंत चर्चा झाली। आणि रात्री 2 वाजता आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल होतो। त्या खोट्या गुन्ह्यामध्ये एक महिलेला, एक आदिवासी महिला, उलट यांच्यावरती अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता। आम्ही तक्रार द्यायला गेलो पण होतो, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही आणि रात्री 2 वाजता आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल करून या ठिकाणी एक आदिवासी महिलावरती अत्याचार यांनी केलेला आहे। आम्ही फिर्याद दिलेली, आम्ही पण सोडणार नाही, आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच सत्य आहे। परंतु आज यांची या ठिकाणाहून बदली नाही झाली, हकालपट्टी झाली आणि त्याचा आनंद, कारण आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे। आम्ही काय कामं मागायला येत नाही, आम्ही काय टक्केवारी मागायला येत नाही, इथं आम्ही जनतेसाठी आणि जिल्हा परिषद ही ग्रामीण जनतेचा विकासाचा कणा आहे आणि म्हणून जिल्हा परिषदला जो सीओ असतो, जे अधिकारी असतात हे प्रामाणिक असले पाहिजे, लोकांची सेवा करणारे असले पाहिजे, काम करणारे असले पाहिजे आणि यासाठी आम्ही या ठिकाणी जीप सदस्य म्हणून आम्ही 30,000 लोकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो आणि त्यांच्या समस्या घेऊन या ठिकाणी मांडणं हे आमचं कर्तव्य आहे। आणि तो जर आमचा गुन्हा ठरत असेल तर परत आम्ही असे आंदोलन आणि अशा समस्या घेऊन या जिल्हा परिषदमध्ये येणार। कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही कधी घाबरणार नाही आणि यांच्यावर गुन्हा, आता हा आनंद थोडा आहे आमचा, जेव्हा ज्यांनी आमच्यावर अन्याय केलेला आहे यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल होईल तेव्हा खरा विजय आमचा होईल।